नमस्कार शेतकरी मित्रांनो, Z9 मराठीमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय मित्रांनो, आत्ताच्या दिवसापासून 1 फेब्रुवारी किंवा 25 फेब्रुवारीपर्यंत कोणत्या अशा महत्त्वाच्या 5 ते 6 पिकांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचा आहे आणि माहिती समजून घ्यायची. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायचा, व्हिडिओला एक लाईक आणि फॉलो नक्की करायचं आहे. तर खूप कमी मिनिटांमध्ये आपण समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं पीक ते म्हणजे मित्रांनो टोमॅटो लागवड. टोमॅटो लागवड आपल्याला 4 किंवा 5 फुटी सरीवरती ड्रिपचा वापर करून आणि मंचिंग पेपरचा वापर करायचा आहे. मंचिंगवरती व्हिडिओ पूर्ण आपली नवीन येणार आहे, तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करायचं. तर मित्रांनो, टोमॅटोची लागवड चांगल्या व्हरायटीसह किंवा अथर्व अशा चांगल्या व्हरायटीची आपल्याला करायची आहे. याच्यावरती देखील आपली एक दुसरी व्हिडिओ असणार आहे, ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या 3 अशा व्हरायट्या ज्या जबरदस्त असं उत्पन्न आपल्याला मिळवून देतील. तर दुसरं आणि महत्त्वाचं पीक ते म्हणजे भेंडी लागवड. आता भेंडी लागवडीसाठी देखील मित्रांनो आपण 4 किंवा 4.5 फुटी सरीचा वापर करून वर एक अर्धा फुटा किंवा 1 फुटापर्यंत भेंडीची लागवड करू शकतो. त्याच्यामध्ये कायरा असो किंवा चांगली अशी मायको किंवा जी व्हरायटी आहे हिच्यावर देखील चांगली आपण व्हिडिओ नंतर बनवणार आहे. तर मित्रांनो, तिसरं आणि महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे मित्रांनो आपण टरबूज लागवड. अजूनही आपण टरबूजाची लागवड जर केली तर नक्कीच आपलं पुढे चालून पैसे होण्याची शक्यता किंवा गॅरंटी असू शकते. कारण की आजच्या टरबूजाची लागवड जर केली तर ऐन आपलं टरबूज आहे ते उन्हाळ्यात निघणार आहे. पण याच्यासाठी आपल्याला थोडंसं नियोजन चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. मित्रांनो, चौथं आणि महत्त्वाचं पीक ते म्हणजे मित्रांनो गाजर लागवड. तर गाजराची देखील आपण लागवड जर केली तर चांगल्या पद्धतीचे आपली इथून पुढे पैसे होणार आहे, कारण की नियोजन करूनच आपल्याला गाजरची लागवड देखील करायची आहे. मित्रांनो, 5वं पीक कोणतं असणार आहे याच्यावरती आपली पुढली व्हिडिओ असणार आहे. तर काय करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचा, व्हिडिओला एक लाईक करायचं. हे 4 महत्त्वाचे पिके आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये ऑप्शनमध्ये 2 पिके जी महत्त्वाची असतील ती म्हणजे कोथिंबीर लागवड. आता इथून पुढे जर तुम्ही कोथिंबीरची लागवड करत असाल तर याच्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की टेम्परेचरचं लक्षात घेता अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं जर नियोजन केलं तर पुढे चालून चांगल्या पद्धतीची कोथिंबीरची देखील आपले भविष्य होणार आहे. मित्रांनो, कोथिंबीर आणि मेथी दोन्हींपैकी कोणत्याही एका आपण याची लागवड किंवा पेरणी करू शकतो. तर भेटूया कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे.